हॅलो, मी पूजा. कसे आहात सगळेजण? तर आज फराळ करायचा दिवस होता काय. जशी मॉर्निंग झाली तसं घरातली पटापटा कामं आवरली आणि बसलो फराळ करायला. यांना सुट्टी होती, म्हणजे सुट्टी तशी नव्हती, बरं वाटत नव्हतं म्हणून यांनी कामावरून सुट्टी घेतली होती. तरीसुद्धा त्यांनी दिवसभर मला आज माझ्या कामामध्ये मदत केली होती. आज मी डिसाईड केलं होतं की सगळं काही काम एका दिवसामध्ये कंप्लीट करायचं, म्हणजे जे पण फराळाचं असेल दिवाळीचं ते सगळं काही एका दिवसात मला करायचं होतं. पण ते कुठलं काय होत नाही आणि झालं पण नाही. ते इतकं माणूस दमून जातो ना त्याला लिटरली. ते स्वयंपाक फराळ 2 माणसाचा असू दे किंवा मग 10 माणसाचा असू दे, त्याला वेळ मेहनत तेवढीच लागते. तर आज मी पहिला उठल्यावर ना करंज्या करायचं होतं. मग त्याचं सारण पहिला करून घेतलं. त्याच्यानंतर मग शंकरपाळ्या करायला घेतल्या आणि मग बेसनचे लाडू केले. सगळ्यात जास्त मला आजचा पदार्थ माझ्या हातचा आत्तापर्यंत आवडलेला म्हणजे बेसनचे लाडू. इतके छान झाले होते, इतके सॉफ्ट झाले होते, जसं तोंडात टाकलं की विरघळणारे असे लाडू झाले होते. आणि मग चिवडा करायला घेतला. यांनी मला करू लागलं ते पूर्ण काही, आणि इतके दमले होते. थोडासा आराम केला. त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत म्हणलं चकली करून घ्यावं. आजचं म्हणजे तळायचं वगैरे सगळं होऊन जातं, उद्या फक्त करंज्या राहतात. मग भाऊ आला होता, भाऊलाच बसवलं तळायला. त्यांनी पूर्ण मला हेल्प केली स्टार्टिंगपासून चकल्या सुरू होईपर्यंत ते संपेपर्यंत. हे खूप दमले होते, त्यांना म्हणलं आराम करा. मग रात्रीचं जेवण वगैरे बनवलं आणि जेवण केलं. तर गाईज खूप थकलेले आहे. असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.